नमस्कार, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी लहान बाळासाठीच गोधडी बनवणार आहे. काही दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ टाकला होता, की लहान बाळाची गोधडी कशी बनवतात. तर तो व्हिडिओ पाहूनच माझ्याकडे एक कस्टमर आलेला आहे. तर त्यांना 4 गोधड्या पाहिजेत. लहान बाळाच्या 4 गोधड्या अशा शिवून पाहिजेत. तर पाहू शकता त्यासाठी त्यांनी आपल्याला ही अशी बेडशीट दिलेली आहे. ही बेडशीटचा वापर आपल्याला आतमध्ये करायचा आहे आणि पाहू शकता ही जी पॅन्ट शर्टचे पीस दिलेले आहेत, त्याचा वापर पण आपल्याला आतमध्ये करायचा आहे. गुलाबीचा जो पीस दिलेला आहे त्याचे बॉर्डर म्हणून आपल्याला लावायचे आहे. आणि बाकी हे जे 2 पीस दिसत आहेत यांना आपल्याला कवर म्हणून खालीवर असं कवर म्हणून लावायचं आहे. तर एकदम पातळ बनवायचे आहेत. तर ती जी बेडशीट आहे ती किंग साईजची बेडशीट आहे. खूप मोठी बेडशीट आहे. त्याचे आपण 4 तुकडे करणार आहोत. 4 तुकडे करून 4 गोधड्यांमध्ये ते ज्या बेडशीटचे तुकडे टाकणार आहोत. तर कस्टमरला पातळच पाहिजे, काय असे जाड नाही पाहिजे. तर एकदम पातळ अशा एकदम सुंदर मस्त जी लहान बाळाची गोधडी आहे ती आता मी बनवणार आहे. तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. व्हिडिओ स्किप करू नका. आणि तुम्ही जर व्हिडिओ स्किप नाही केला तर आमच्या चॅनलला सपोर्ट मिळतो. तर असं सपोर्ट तुमचा आम्हाला राहू द्या. तर ही जी आता बेडशीट आहे, या बेडशीटचे आता आपण 4 तुकडे करणार आहोत. आणि ही जी बाळाची गोधडी आहे ती आता आपण भरायला सुरुवात करणार आहोत. तर पहा ही बेडशीट आहे, ही जुनी बेडशीट आहे, किंग साईजची बेडशीट आहे. तर हिचे आता आपल्याला 4 धडपे बनवायचे आहेत ना. हा, मोठी बेडशीट आहे ही. खूप मोठी बेडशीट आहे. तर तिची आपल्याला डबल बेडची बेडशीट आहे. ह्याला धड एक पाहू शकता किंग साईजची बेडशीट ही मोठी एकदम. तर हिला असं फोल्ड करून आपण 4 तुकडे करून घेणार आहोत. एकदम मोठी बेडशीट आहे. तर आपल्याला किती गोधड्या बनवायच्या त्याच्या? याचे 4 बनवायच्या. 4 बनवायचे आहेत ना. तर म्हणजे पहा हे लहान बाळा याप्रमाणे असं घडी घातलेली आहे पारूने. तर पाहू शकता हा किती मोठा तडफा झालेला आहे. तर याचेच आपल्याला 4 तुकडे बनवायचे आहेत. फोल्ड करून याप्रमाणे असे आता पारू याचे 4 तुकडे करत आहे. तर पाहू शकता याप्रमाणे पारूने असे 4 तुकडे बनवून घेतलेले आहेत बेडशीटचे पूर्णपणे असे. आता हे 4 तुकडे आपले रेडी झालेले आहेत. तर या पहिल्यांदा ही जे पीस आहे, पॅन्ट शर्टचा पीस आहे हा. तर या पीसचा आपल्याला पहिल्यांदा एक गोधडी बनवायची आहे. तर ही जो पीस आहे पूर्ण, या पीसचाच कवर आपल्याला खाली आणि वर दोन्ही साईडला लावायचा आहे. तर पहा 2 मीटरचा तुकडा होता. तर पारून याप्रमाणे याला फोल्ड केलेला आहे. फोल्ड करून मधोमध असं कापून घेतलेलं आहे. म्हणजे एक मीटरचे हे 2 तुकडे तयार झाले. तर बाळ खूप छान आहे, त्याच्यामुळं लहान आहे. तर लहान बाळाची म्हणजे 1 वर्षभर वापरता येईल याप्रमाणे अशी ही गोधडी आपण बनवणार आहोत. खूप मोठी गोधडी नाही आहे, एकदम छोटी गोधडी आहे. तर हे जे पीस आहेत, हे पीसच आपण खाली वर असे दोन्ही साईडला आता आपण लावणार आहोत. तर पहा हा जो पीस होता हा डबल फोल्ड आहे पीस हा. तर हा डबल फोल्ड आहे. याला आता आपण पहिल्यांदा खाली अंथरणार आहोत. पाहू शकता हा जो पीस आहे आता आपण खाली ठेवलेला आहे. आता याच्यावरती आपण आता बेडशीट टाकणार आहे ना. हा बेडशीट. तर ही बेडशीटची साईज खूप मोठी आहे. हा जो पीस आहे याच्यापेक्षा मोठी आहे. तर ह्याच्याप्रमाणेच आपण ही बेडशीट पण कट करून घेणार आहोत. एवढी आहे. मोठी आहे ना बेडशीट. हा. तर हिला एवढं धड फाडून काढले 4. तर हिला आता आपल्याला 2 फोल्ड करून बरोबर ह्या पीसवरती अंथरायचं आहे. म्हणजे एक साईडला थोडी कमी पडती. तर ही पुढचा जास्तीचा भाग कट करून तिकडे टाकायचा आहे ना. हा. तर पहा याप्रमाणे जो काही जास्तीचा भाग येईल तो आपल्याला कट करायचा आहे. घड्या पडणार नाही त्यासाठी आपल्याला पूर्णपणे हाताने साफ करून घ्यायचा आहे. आता ह्या साईडला कमी पडतो. हे पीस आहे ते मापाने कट करून घ्यायचं. हां, म्हणजे जो काही जास्त आलेला आहे पीस तो या साईडने कट करून कमी पडलेल्या साईडला टाकायचा आहे. हा. ही गोधडी काही लय जाड नाही शिवायची आपल्याला, फक्त पातळ शिवायची. 4 पदरच कपडा आहे ह्याचा. हां. लय कपडे नाही. तर पहा आता हे जे एक साईडला थोडं कमी पडलं होतं कापड, तर तिथं पण आपण याप्रमाणे असं कापड ह्याच्यावरती अंथरलेलं आहे. म्हणजे एक लेवल झाली आहे ना. हा, एक लेवल. हे 4 पदर झाले बरोबर. हे आता 4 पदर झाले. तर पाहू शकता आता बेडशीट आपली टाकून झालेली आहे. आता याच्यावरती आपण ही जी अजून एक आपला जो पीस होता कट केलेला पॅन्ट शर्टचा पीस तो आता आपण यांच्यावरती अंथरत आहोत.
हा पण डबल आहे. हा पण डबल पीस आहे तो. हा. तो डबल पीस आपण याच्यावरती याप्रमाणे अंतरत आहोत. तर पाहू शकता की एकदम किती सोपी पद्धत आहे. या पद्धतीने आपली ही गोधडी जर शिवायला गेलो आपण तर 10 मिनिटामध्ये शिवून होईल है ना. हा. काही केलं नाही, फक्त आपण जे पीस होते तो व्यवस्थित आपल्या साईजप्रमाणे आपण कापून घेतला, त्याच्यावरती बेडशीट टाकलं आणि परत आपला पॅन्ट शर्टचा पीस आपण ठेवलेला आहे. तर पहा याप्रमाणे आपली ही गोधडी भरून झालेली आहे. आता आपल्याला या गोधडीला स्टिचिंग करायची आहे. तर स्टिचिंग करताना आतमधली कपडे आज सरकू नये त्यासाठी काय करतो आपण, हे टाचपिन लावत असतो. तर याप्रमाणे हे जे टाचपिन्स आहेत ते लावतो. कारण काय होतं की ज्यावेळेस आपण स्टिचिंग करतो त्या टायमाला आतला कपडा सरकला नाही पाहिजे, त्यासाठी आपण याप्रमाणे असं टाचपिन लावून टाकायची. काही लोक काय करतात की याप्रमाणे गोधडी भरून झाल्यानंतर हाताने शिलाई करतात, हात शिलाई करतात आणि तसं पण चालतं, ती पण चांगली पद्धत आहे. हाताने हात शिलाई करून टाके काढतात आणि नंतर मग शिलाई करतात, ती पण पद्धत चांगली आहे. पण आम्ही याप्रमाणे असे टाचपिनच लावतो. याप्रमाणे टाचपिन लावूनच शिलाई करतो. आणि ज्यावेळेस आपण शिलाई करतो त्या टायमाला एक एक टाचपिन आपण काढत जायचं. ज्या आपण टाचपिन लावलेल्या आहेत त्या काळजीपूर्वक आपण कस्टमरला देण्याच्या अगोदर पूर्णपणे व्यवस्थित काढायच्या. कारण टाचपिनला काय राहतं, टोक राहतं, त्याच्यामुळं टोचू नये. त्यामुळं आपण शिलाई करताना व्यवस्थित टाचपिन काढून घ्यायच्या सर्व. तर पाहू शकता याप्रमाणे आपण टाचपिन सर्वत्र लावून घेतलेली आहेत. त्यामुळे आता काय होईल की आता आपली जी आतमधले जे कपडे आहेत ते सुटणार नाही. आता आपण ह्याला शिलाई करून घेऊयात पटपट. तर पहा याप्रमाणे आपण टीप मारत आहोत त्याला. तर पाहू शकता याप्रमाणे आपण असे 2 ते 2.5 इंच सोडून याप्रमाणे असे टीप मारत आहोत. याप्रमाणेच आपल्याला पूर्ण गोधडीला आता टीप मारून घ्यायची आहे पटपट. तर पाहू शकता याप्रमाणे आपण पूर्ण गोधडीला अशी टीप मारून घेतलेली आहे. आणि हे जे टाचपिन होते ते आपल्याला आठवणीने सर्व टाचपिन काढून घ्यायचे आहेत. पाहू शकता याप्रमाणे आपण पूर्ण टाचपिन आता काढलेले आहेत. आता आपल्याला या गोधडीला बॉक्स लावायचे आहेत. तर 2 ते 2.5 इंचाचे बॉक्स आता आपण या गोधडीला बनवणार आहोत. तर पाहू शकता हे अशा पद्धतीने ही आपली गोधडी रेडी झालेली आहे. तर हिला आता बॉक्स बनवूयात पटपट. तर पाहू शकता याप्रमाणे आपण या गोधडीला आता पूर्णपणे बॉक्स बनवून घेतलेले आहेत. तर पाहू शकता किती मस्त दिसत आहे ही गोधडी. आता बॉर्डर लावली ना आपण, बॉर्डर लावल्यानंतर अजून चांगला लुक ह्या गोधडीला येणार आहे. तर माझी ही गोधडी होऊस्तोवर पारुने इकडे दुसरी गोधडी भरून ठेवलेली आहे. तर पाहू शकता याप्रमाणे पारुने या साईडने टाचपिन वगैरे पूर्ण लावलेले आहेत. झाली का भरून दुसरी गोधडी? 2 गोधडी झाली ना. ही गोधडी झाली शिवून. आता ही गोधडीला आपल्याला टाचपिन लावून पारुने ठेवलेली आहे. तर ही पण गोधडीला मी पटपट शिलाई करून घेतो है ना. तोपर्यंत तू तिसरी गोधडी भरून ठेव. तर पाहू शकता याप्रमाणे आपण या गोधडीची जो काही उभ्या आणि आडवी दोन्ही पण टीप मारलेली आहेत. आणि याचा जो काही जास्तीचा भाग आहे तो आता आपण कट करणार आहोत. तर याप्रमाणे असं फोल्ड केलेलं आहे आणि 4 घड्या आपल्याला मॅच करायच्या आहेत, जेणेकरून बॉर्डर लावायला आपल्याला कुठलाही त्रास होणार नाही. तर याप्रमाणे आपल्याला हा जास्तीचा भाग पूर्णपणे कट करून घ्यायचा आहे. जास्तीचा भाग कट करून झाल्यानंतर आता आपल्याला काम राहतं आहे ते फक्त बॉर्डर लावायचं काम राहतं आहे. तर पाहू शकता याप्रमाणे आपण हे जाड जे काही जास्त भाग होता तो पूर्णपणे कट केलेला आहे. तर पाहू शकता किती एकदम मस्त लुक आलेला आहे, एकदम छान दिसत आहे गोधडी. तर ह्याला बॉर्डर कुठली लावायची आपल्याला? हे कपड्याचं लावायचं. तरी गुलाबी जो शर्ट पॅन्टचा पीस होता त्याचा बॉर्डर लावायचा आहे ना. ह्या मापाने फाडून घेतले तशी पट्टी. तर 4-4 इंचाच्या 5-5, 6-6 इंचाच्या पट्ट्या याप्रमाणे पारूने फाडून घेतलेले आहेत. आणि आता ह्याला बॉर्डर लावायचं काम बाकी आहे. तर आता पारू बॉर्डर लावायला सुरुवात करणार आहे. तर पाहू शकता याप्रमाणे आता पारू या साईडला पट्टी लावायचं काम करत आहे. तर याप्रमाणे अशी ही गोट लावतात. आणि गोट पण पहा किती एकदम व्यवस्थित चांगली गोट आहे, म्हणजे चांगली दिसायला एकदम आकर्षक दिसत आहे. एका गोटवर आपण किती टिप मारतो? 3 टिप मारतो ना. आणि त्याचे कोणे पण आपण व्यवस्थित दाबून टाकायचे आहे ना. आता किती गोधड्या झाल्या लावून? 2 झाले, अजून ही तिसरी चालू आहे, अजून एक लावायची. बरं 2 झालेत आहे ना.
तर पाहू शकता पाकून इकडे या साईडला असे 2 ज्या गोधड्या आहेत ह्याला बॉर्डर लावून ठेवलेले आहेत. तर लहान बाळासाठी आपण ही गोधडी बनवली होती. तर बघा किती एकदम आकर्षक दिसत आहे, मस्त दिसत आहे. जुन्या बेडशीटचा वापर आपण याच्यामध्ये केला होता. आणि पॅन्ट शर्टाचे कपड्याचे वापर. पॅन्ट शर्टचे पीस आहेत हे वर जे कवर म्हणून लावलेले आहेत ते पॅन्ट शर्टचं पीस आहे. आणि हिचे कोणी पण पाहू शकता कसे एकदम व्यवस्थित असे दाबलेले आहेत. म्हणजे ही गोधडी एकदम निघणार नाही, सुटणार नाही, बॉर्डर पद्धतीची कधी तुटणार नाही. तर या पद्धतीने पांढरे जे पॅन्ट शर्टचे पीस होते त्याचा वापर करून या पद्धतीने अशा ह्या गोधड्या बनवलेल्या आहेत. अजून 2 गोधड्यांना पट्टी लावायचं काम चालू आहे एक साईडला. तर पहा ही गोधडी आता आपण बेडशीटपासून बनवलेली आहे. तर बेडशीटपासून ही गोधडी पाहायचा लुक कसा आलेला एकदम मस्त. पाहू शकता एकदम किती मस्त लुक आलेला आहे. पॅन्ट शर्टचे जे पीस होते ते आपण ह्याला लावले होते. याची मागची बाजू पाहूयात. तर पहा ही मागची बाजू आहे. मागच्या बाजूला पण एकदम मस्त दिसत आहे ही गोधडी. ही दुसरी गोधडी आहे बघा. दुसरी गोधडी पण पहा कशी एकदम मस्त शिवलेली. त्याची ही सरळ बाजू या साईडला एकदम मस्त व्यवस्थित अशी आलेली ही गोधडी. तर पहा तिसरी गोधडी होती. तिसऱ्या गोधडीला बॉर्डर लावायचं काम अजून बाकी आहे. पण ही सुद्धा गोधडी पहा, हिला पॅन्ट शर्टचा पीस नव्हता म्हणून त्या बेडशीटलाच आपण कवर म्हणून लावलेलं आहे. पाहू शकता हिचा पण लुक एकदम व्यवस्थित आलेला आहे. हिला बॉर्डर लावायचं काम अजून बाकी आहे. आणि ही चौथी गोधडी आहे पहा. चौथ्या गोधडीला एक साईडला असं बॉर्डर लावायचं काम चालू आहे. ही गोधडीचं पण काम आपलं थोड्या वेळामध्ये रेडी होऊन जाणार आहे. तर कस्टमरनेच आपल्याला बेडशीटचे जे कवर दिले होते आणि पॅन्ट शर्टचे कवर पण दिले होते. तर ते आपल्या मनावरती असतं आणि आपण त्याच्यामध्ये आपल्या मनाने मऊ लागल असेल, मऊ कापड पण लावू शकतो. खालून वरून कवर म्हणून मऊ कापड पण आपण लावू शकतो. ते सर्व आपल्या मनावरती असतं. आणि ह्याची जी शिलाई होती ती एक बनवण्यासाठी आपण 100 रुपये शिलाई घेतलेली आहे त्याची. तर हिला काही जास्त टाईम लागत नाही. फक्त एक 10 मिनटामध्ये जर पटपट शिलाई काम केलं तर एक 10 मिनटामध्ये रेडी होऊन जातं. याला काही जास्त टाईम लागत नाही. त्याच्यामुळे आपण ह्याची शिलाई 100 रुपये घेतो. आणि ह्याच्यामध्ये कापड पण आपण बारीक सारीक कपडे पण ह्याच्यामध्ये आपल्याला टाकता येतात, काही प्रॉब्लेम नाही. आणि जर आपल्यालाही जर असं बनवायचं असेल तर आपण एकदम कमी वेळेमध्ये हे बनवून जातं. एकदम सोपी पद्धत आहे. आज आपण ज्या ह्या गोधड्या बनवल्या त्या किती वर्षाच्या बाळापर्यंत चालू शकतात? ही गोधडी आपण शिवलेली आज 1 महिन्याच्या बाळापासून 1 वर्षाचे होऊस तोपर्यंत चालू शकतो. 1 वर्षाच्या होस्तोपर्यंत वापरू शकतो. फाटत नाही लवकर, कसंही धुवा काही करा, काही होत नाही त्याला, फाटत है नाही. ना? कारण की आपण शिवले एकदम चांगले जवळ टाकले, बॉर्डर पण व्यवस्थित लावली, त्याच्यामुळे फाटत नाही. फाटत नाही. तर अशा गोधड्या पूर्वीच्या काळी हात शिलाई करून शिवत होते, पण आता मशीनवरती शिवल्या जातात अशा गोधड्या. आणि ज्यावेळेस लहान बाळाला कोणी भेटायला जातं आता या टायमाला तर असे गिफ्ट म्हणून घेऊन जातात. तर अशा बारीक सारीक गोधडी ज्या असतात ते गिफ्ट म्हणून पण देतात या साईडला, आमच्या साईडला. तर पहा या पद्धतीने किती मस्त एकदम सुंदर अशा ह्या गोधड्या बनलेल्या आहेत. तर आपल्यालाही जर अशा गोधड्या बनवायच्या असतील तर एकदम सोपी पद्धत आहे. आणि जर आपल्याला या गोधड्या अशा शिवायच्या असतील तर माझ्या चॅनलवरती मी पूर्ण व्हिडिओ टाकलेले आहे. तिथं तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहिल्यापासून व्हिडिओ पाहून एकदम आरामशीर शिवू शकता. तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही. आणि जरी काही प्रॉब्लेम आला तरी तुम्ही मला कॉमेंट करू शकता. मी तुम्हाला कॉमेंटचं उत्तर नक्की देईल. आणि हे जे कापड लावलेले हे जुने बेडशीट मी लावलेले आहेत. तुम्ही तुमच्या मनाने एकदम व्यवस्थित चांगलं कापड पण लावू शकता. मऊदार कापड लावू शकता, उबदार कापड लावू शकता, कसं पण कापड तुम्ही लावू शकता. आता हे आपण जुने बेडशीट लावलेले आहेत. जुने बेडशीट लावून हे असं बनवलेलं आहे. तुम्ही तुमच्या मनाने चांगलं कापड पण लावू शकता. तर ह्या जुन्या बेडशीटपासून एकदम व्यवस्थित अशा ह्या गोधड्यांचं काम आज मी पूर्ण केलेलं आहे. आणि माझ्याकडनं जर आपल्याला ह्या गोधड्या अशा शिवून पाहिजे असतील तर मी लोणीकनमध्ये राहायला आहे. लोणीकन पुणे पाटील वस्तीवरती राहायला आहे. तिथं येऊन तुम्ही माझ्याकडून पण अशा गोधड्या शिवून घेऊ शकता. तर आज बनवलेल्या गोधड्या ह्या कशा वाटल्या आपल्याला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जर माझा व्हिडिओ आवडला, आमचा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नक्की पूर्ण बघा.